ओम नमः शिवाय. नमस्कार. हा व्यक्तीचा प्रश्न आहे, की यांचा जीवनमान कसा राहील? तर यांचा हात पिंक कलरचा हात असल्यामुळे अशा असे लोक खुशमिजाज प्रकाराचे व्यक्ती असतात आणि जीवनामध्ये आयपेक्षा जास्त खर्च करणारे असतात आणि जीवनाचा पूर्ण आनंद घेणारे, उपभोगणारे असतात. हा हात रेक्टँग्युलर आणि ब्रँड स्वरूपाचा हँड असते, याला संमिश्र स्वरूपाचे हातही म्हणतात. या प्रकारचे लोक दोन्ही प्रकारचे गुण वैशिष्ट्य दिसून येते. हे लोक सेल्स मार्केटिंग तसेच शारीरिक मेहनत सुद्धा करतात आणि शारीरिक ऊर्जा या लोकांची चांगली असते. यांचा अंगठा मोठा आहे, त्याच्यामुळे व्यक्ती दृढ निश्चयी असेल. आपल्या कार्याला पूर्ण समर्पण करतात. ओपनिंग थंब असल्यामुळे आपल्या भावना विचार व्यक्त करणारे असतात आणि मोठा अंगठा असल्यामुळे त्यांच्यात अहंभाव, ॲरोगंट भावनाही दिसून येते आणि नेतृत्व कौशल्यही चांगलं असते. अंगठा मागे झुकलेला असल्यामुळे फ्रेंडली नेचरचे असतात. पहिला फॅलेंजही चांगला, त्याच्यामुळे इच्छाशक्तीही चांगली आणि दुसरा फॅलेंजही चांगला, त्याच्यामुळे त्यांची गरज असेल तेव्हा लॉजिक विचार करणारे असतात. यांच्या बोटाची सेटिंग सरळ आहे, त्याच्यामुळे अशी व्यक्ती जीवनात येणाऱ्या सुवर्ण संधीचा संधीचा स्व अपॉर्च्युनिटीचा फायदा घेणारे असतात आणि पुढे जाणारे असतात. या व्यक्तीचा बुधाचा बोट स्मॉल मर्क्युरी फिंगर असल्यामुळे बॅड मेमरी, बॅड इन अकाउंटिंग फायलिंग अँड बॅड मनी मॅनेजमेंट ही गुणवैशिष्ट्ये असतात. हा एक मायनस पॉइंट आहे. यांची सूर्याचे बोट गुरुच्या बोटापेक्षा मोठे आहे, त्याच्यामुळे व्यक्तीमध्ये हिमती स्वभाव, दृढ निश्चयी आणि जीवनाचा पूर्ण आनंद घेणारे असतात. यांच्या बोटाची साईज पामच्या तुलनेत मध्यम असल्यामुळे हे विचार करून निर्णय घेणारे असतात. आता आपण पर्वताची स्थिती बघूया. यांची पर्वताची सेटिंग, बुध पर्वताची सेटिंग हा लहान करंगळी आणि त्याच्या खालचा जो पर्वत आहे तो बुध पर्वत असतो. या बुध पर्वताची स्थिती चांगली, त्यामुळे गुड इन बिझनेस, एक्सप्रेसिव्ह स्वभाव, आकर्षक व्यक्तिमत्व महत्वाचा आणि शरीराची चांगली ठेवण असणारा असते आणि सायंटिफिक टेम्परचाही व्यक्ती असते. त्याच्यामुळे यांच्या शॉर्ट मर्क्युरी फिंगर असूनही बुध पर्वताची स्थिती चांगली असल्यामुळे शॉर्ट मर्क्युरी फिंगरची असलेली उणीव यामुळे थोडा कमी होते. बुधाचे बोट आणि सूर्याचे बोट यामध्ये थोडा उंचवटा, त्यामुळे नामाच्या प्रती जागरूक असतात. समाजामध्ये आपल्या पैशापेक्षा अवॉर्ड आणि आपलं नाम व्हावं अशी त्यांची तळमळ इच्छा असते. हा आहे सूर्यपर्वत. आणि या व्यक्तींचा हात, या व्यक्तीच्या हाताचा सूर्यपर्वत सन माउंट फ्लॅट असल्यामुळे कमी परिश्रम आणि मेहनतमध्ये यांना चांगले फळ मिळतात. मित्र, कुटुंबात, समाजात त्यांना मान सन्मान मिळते. कार्यक्षेत्रात सुद्धा प्रसिद्धी वाहवा होते. प्रमोशन, इन्क्रिमेंट यासारख्या गोष्टीही सहजरित्या त्यांना मिळतात. यांच्या हातावर शनीचे बोट आणि सूर्याच्या बोट यांच्यामध्ये एक सुंदर अशी विद्यारेषा आहे आणि या विद्यारेषामुळे व्यक्तीचा बेसिक नॉलेज चांगलं असते आणि लोक त्यांना विचारून कामे करतात. नॉलेज चांगलं असते बेसिक. यांचं शनीचं बोट आणि सूर्याच्या बोटाच्या मध्ये थोडा उंचवटा असल्यामुळे व्यक्ती सकाळी उठण्यामध्ये अ, कंटाळा येतो, थोडा लेट उठतात. यांचं सूर्यपर्वत बघूया. सूर्यपर्वतही फ्लॅट सूर्यपर्वत
आणि या फ्लॅट सूर्यपर्वतामुळे सॉरी हा शनीचा पर्वत आहे. आणि या फ्लॅट शनीच्या पर्वतामुळे असे लोक कमी मेहनतीमध्ये यांना यश प्राप्त होते. आणि कर्ज स्वरूपामध्ये लोन उचलले की 20 वर्षासाठी जरी यांनी लोन उचललं असेल तर ते मुदतीच्या आधीच ते त्या कर्जाची परतफेड करतात आणि जीवनामध्ये यांना यश चांगलं मिळते. यांच्या सूर्यपर्वतावर फिंगरप्रिंट मध्ये फिश साईन आहे. त्यामुळे जीवनात चांगला पैसा येईल. यांच्या हातावर जर हा शुक्र वलय मला तर वाटत आहे, आणि हा जर शुक्र वलय क्लिअर असेल तर तो यांचा जन्म झाल्यापासून त्या घरामध्ये शुभता आणि वैभव येईल. गरीब घरात ही असा व्यक्ती जन्मला तरी त्यांच्या जन्मापासून त्या घराची भरभराट होते, त्या घराला वैभव प्राप्त होते. ही या शुक्र वलयाची विशेषता असते. हा यांच्या शनी पर्वत. आणि अशा शनी पर्वत वाले व्यक्ती खेळाडू, पोलीस, अं, अशा लोकांचे हात असतात. असे लोक खूप मेहनती असतात. 16-16, 18-18 तास अशी लोक मेहनत करतात, प्रचंड मेहनत करतात. आणि यांनी घेतलेलं लोन रिकव्हर्स फार फास्ट करतात. कर्जाची परतफेड हे लवकर करतात. यांच्या शनीच्या पर्वतावर ही धनरेषेवर एक फिश साईन वाटत आहे. आणि जर ही फिश साईन असेल तर या वयात आणि काळात यांचं जास्त ग्रोथ होते. या कालावधीमध्ये यांना पैसा चांगला येतो आणि भरभराट होते. आणि या कालावधीमध्ये यांचे शरीराकडे, व्यायामाकडे हे लक्ष देतात. यांच्या शनी पर्वतावरून गुरु पर्वताकडे जाणाऱ्या या रेषामुळे 4 बेनिफिट्स होतात. सरकारी जॉब किंवा सरकारी लाभ होते. दुसरे, यांना सासरे श्रीमंत मिळते किंवा सासरे लग्नानंतर श्रीमंत होते. राजकीय लाभ. अशा 4 लाभापैकी कोणाला 1 लाभ, कोणाला 2 लाभ, कोणाला 3 लाभ, तर कोणाला 4ही लाभ मिळते. यांच्या गुरुपर्वताचा एरिया मध्यम आणि थोडासा अं, शनीच्या भागाकडे टिल्टेड आहे. त्यामुळे जन्मपासून जन्मगावापासून यांचा भाग्योदय दूर आणि आपल्या सांस्कृतिक जीवनामध्ये थोडी समस्या आणि आपल्या सांसारिक जीवनामध्ये यांची थोडीशी समस्या उद्भवू शकते, पण बाकी शुभ चिन्ह असल्यामुळे ही समस्या तेवढी राहणार नाही. यांच्या गुरुपर्वतावर फिंगरप्रिंटमध्ये फिश साईन असल्याने व्यक्ती नॉलेजेबल राहते. यांना आपल्या विषयाचं चांगलं नॉलेज असते. यांच्या पर्वतावरील आडव्या लाईनमुळे मल्टिपल इन्कम सोर्स प्राप्त होते, यांना राहते. आणि व्यक्ती धार्मिक राहते. गुरु पर्वतावरील उभ्या लाईनमुळे व्यक्तीला यश प्राप्त होते. आणि फायनान्शियल, सोशियल, अशा कुठेही गडबड असो, समाजात त्यांचं नाव खराब होत नाही. तर यांचा हा मंगळ पर्वतही अंतर्गत मंगळ पर्वत चांगला व क्लीन आहे. त्यामुळे शारीरिक एनर्जी आणि फिजिकल फिटनेस चांगला असते. वय वर्ष 32 आणि हे वय वर्ष 40 या कालावधीमध्ये थोडा मध्यम स्वरूपाचा राहू रेषेचा वार आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये थोडं आर्थिक नुकसान होईल. यांच्या शुक्र पर्वतावर या आडव्या लाईन चांगल्या लक्झरियस आहे. त्यांच्यामुळे यांच्या जीवनात चांगलं लक्झरियस आहे. एक अ, चौकोन सुद्धा या शुक्र पर्वतावर दिसत आहे. त्यामुळे या या चौकोनचा असा विशेषता असते
की या चौकोनमुळे या व्यक्तीला मल्टिपल इन्कमचा सोर्स राहील. तसेच यांच्या शुक्र पर्वतावर एक छोटीशी तीळ आहे इथे आणि या तिळाचं वैशिष्ट्य आहे की अपोजिट लिंगच्या व्यक्तीकडून यांच्यावर आरोप होईल आणि ते जीवनात एकदाच होईल. त्यानंतर या तिळाचा प्रभाव राहणार नाही. आता यांचा आपण चंद्रपर्वत बघूया. हा चंद्रपर्वत ती चांगला असल्याने व्यक्तीचा पर्चेसिंग पॉवर चांगलं असेल. मध्यम स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा यांचा चंद्रप्रवास आहे आणि यांचा बाह्य मंगळ चांगला उभारलेला असल्यामुळे हे उत्साही असतात. समोरच्या व्यक्तीला उत्साहाने भेटतात आणि अ, या बाह्य मंगळावर एकही आडवी रेषा नसल्यामुळे यांना जीवनामध्ये पोलीसची पोलीसची पायरी किंवा कोर्टाची पायरी कधीही अ, यांना जावे लागणार नाही, म्हणजे होणार नाही भविष्यात. यांच्या बाह्य मंगळ पर्वतावर एक फिश साईन आहे. त्याच्यामुळे व्यक्ती ऍक्टिव्ह, एनर्जेटिक आणि दुसऱ्या माणसावर आपला प्रभाव पडणारे असतात. या हा आता आपण यांच्या तळहातावरील या रे रेषेंचा रेषेस रेषेंचा पाहू. तर ही हार्ट लाईन, हृदय रेषा आणि या हार्ट लाईनला अशा खाली रेषा जाणाऱ्या असतात. यांची हार्ट लाईन पूर्णपणे या शनी पर्वतावरून सुरुवात झालेली आहे. तर ज्याही व्यक्तीचं हार्ट लाईनची सुरुवात शनी पर्वतावरून होते, असे व्यक्ती पैशा जीवनात पैसा कमवण्याकडे यांचा कल असतो. थोडा जरी जीवनात यांचा पैशाचा चढ-उतार झाला तर यांना सहन होत नाही आणि अशी व्यक्ती कामुक असतात. यांच्या हृदय रेषेतून एक शाखा खाली मस्तिष्क रेषेकडे जात असल्यामुळे अ, यांना कधी-कधी रागाचा येतो आणि कधी-कधी हे व्यक्ती फिजिकल होतात. यांची मस्तिष्क रेषा आणि जीवन रेषा पर्वतावरून निघालेली आहे. मस्तिष्क रेषा ही अतिशय सुंदर रेषा, यांची सुंदर रेषा आहे. अशा व्यक्ती अशा व्यक्तीची बौद्धिक क्षमता अतिशय चांगली असते. सरळ सुंदर अशी मस्तिष्क रेषा यांना लाभलेला आहे. त्यावर येवचे साईन असं कुठे दिसत तर नाही. त्याच्यामुळे यांच्या जीवनामध्ये तेवढं काही चढ-उतार, अडचण यांना राहणार नाही. यांची ही जीवनरेखा आणि ही फेट लाईन. जीवनरेखा आणि पुढे यांची फेट लाईन ही जीवन रेषेचंच म्हणजे काम करते. अशा जीवनरेषेचे व्यक्ती तंदुरुस्त असतात. यावर कोणत्याही प्रकारचं यवचिन्ह किंवा राहू रेषेचंही वार तेवढा नसल्यामुळे असे व्यक्ती चं आरोग्य चांगलं असते. यांच्या फेटलाईन आणि हे जीवनरेषा यांच्यावरून काही रेषा चंद्रपर्वताकडे जातात. त्याच्यामुळे यांच्या जीवनमानात प्रवास होईल. यांचं आपण फेटलाईनचं चढ-उतार बघूया. आता हे फेटलाईन फेटलाईन आहे. इथून यांची सुरुवात झालेली ही एक फेटलाईन. इथून एक मिनिट. हां. इथून ही एक फेट लाईन, इथून एक दुसरी फेट लाईन, ही एक तिसरी फेट लाईन. पुढे यांचं शनी पर्वताकडे एक फेट लाईन चांगली आहे. त्याच्यामुळे वय वर्ष 25 पासून यांची डबल धनरेषा आहे आणि तीही चांगली पातळ धागायुक्त असल्याने या कालावधीमध्ये, म्हणजे वय वर्ष 25 ते 35 या कालावधीमध्ये यांचं आर्थिक स्थिती चांगली राहील. यांचं आर्थिक फ्लो चांगला राहील. वय वर्ष 35 पासून आणि पुढे 45-46 पासून आणखी काही धनरेषेचं उगम होत असल्याने
यांची आर्थिक स्थिती आणि पैशाची आवक यांच्या जीवनात चांगली राहील. यांची जे विवाह रेषा आहे, ही विवाह रेषा बहुतेक म्हणजे जवळपास ही विवाह रेषा आहे आणि ही विवाह रेषा यांचं वय वर्ष 27च्या तेवढ्यात यांचा विवाह होईल आणि यां विवाह होईल. यांची पार्टनर लायकी चांगली आहे. पत्नी सुस्वभावी असेल. अशा प्रकारे यांचं संपूर्ण हाताचं प्रेडिक्शन केलेलं आहे. शुभ भवतु.